दिवे आणि बॉयप्रेम केवणी दिवे असे दोन संघ आहेत. चला नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टेंबुली हा संघ जॅनवन टेंबुली खूप मोठा संघ आहे, नावाजलेला संघ आहे, खूप मोठ्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. बघायचं आहे या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ करतोय. पंच इशारा करता सामना सुरू होतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक पहिलं षटक होतं गोलंदाज सागर सागर भोईर स्ट्राईकवर प्रतीक चांगला चेंडू होता, एक अपील होता पण थोडासा चेंडू मात्र थोडा उंच उडाला होता. असं टप्प्यापर्यंत थोडंसं उचली घेतली होती. पंचांनी इशारा लेग बाईटचा धन्यवाद दिनेश पाटील नक्कीचा योगेशजी भोईर तसेच निलमजी नाईक खूप खूप धन्यवाद. आणि रविवारी सुद्धा आपली उपस्थिती प्रार्थनीय राहणार आहे. येस तिसरे पंचांची मागणी केलेली आहे. हर्षद आपल्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. आपण जर षटकांच्या हॅट्रिक करता तर रोख 500 रुपयाचं प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हर्षद आपले मित्र सनी म्हात्रे यांच्या क्या बात आहे म्हणजे आपले भाऊजींकडून तुमच्या भाऊजींकडून तुम्हाला प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. क्या बात आहे. सागर समोर फलंदाज हर्षद सुंदर पण या ठिकाणी चेंडू होता राऊंड दिले चेंडू सरळ लेस्टन आदलतोय आणि त्रिफलाचित बाद होतोय हर्षद. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. दरम्यान इथं मात्र पाहतोय आपण जे हनुमान टेंबोली संघाच्या फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. जर आपण षटकाराची हॅट्रिक पूर्ण करतायत तर थेट विशुंपे गाव पनवेल इथून आपण पाहतोय की सनी तुपे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. क्या बात आहे. काय चेंडू फेकला होता सागर यानं. पहिला चेंडू बघितला आपण पायावर आदळला होता, एक अपील होतं, पंचांनी फेटाळलं होतं, पण दुसऱ्याच चेंडू मात्र हरवून दिलेला अगदी बरोबर डाव्याष्टी उखाडून काढली होती आणि एक मोठा फलंदाज हर्षद हा बाद होतोय. आणि जिथं बरोबर सहमत आहे शशीदादा मात्र मी आपल्या मताशी. ज्या प्रकारे आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवर 5चा प्रश्न विचारला पण कौतुक करावं तेवढं कमी जयंत पाटील सरांचं. बघितलं आपण चेंडूचा टप्पा कुठे आहे आणि किती उचली चेंडू घेतोय हे सांगितले. त्यानंतर मात्र एकच पर्याय होता सागर, असा नाही तर असा म्हणजे त्रिफळाचीत बाद करतो आणि पहिला विकेटचं पतन पाहायला मिळते. टेंबोली संघाचा धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त एक बाद एक अशी सुरुवात. आणि बऱ्याचशा आपण सामन्यामध्ये बघितलं होतं की सलामीचा फलंदाज आतापर्यंत एक दोन सामन्यामध्ये पहिला फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झालेले आहेत आणि बऱ्याचशा चेंडू फलंदाजांनी पहिल्याच चेंडूवर षटकार देखील ठोकलेले आहेत. तर इथून मात्र एक पार्टनरशिप करावी लागेल जे हनुमान टेंबोली संघाच्या फलंदाजाला, कारण की दोन्ही अतिशय महान फलंदाज प्रतीक आणि रोहन एका चांगली जोडी अजून खेळपट्टीवर आहे. दुसऱ्या फेरीतला हा सामना आहे. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कट घेतली आहे. चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि आता मात्र चुकी होणार नाही. पुन्हा एकदा एक फलंदाज जेलची चरपण बाद होतोय रोहन. शशीदादा मात्र मी एक कौतुक करेन. मात्र गोलंदाज सागर यांचं ज्या प्रकारे संगणकाने नाणेफेक जिंकलं आणि निर्णय घेतला होता इथं मात्र सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा संगणक खूप दिमागदार आहे. जर पाहिलं आपण एक प्रसिद्ध नाव अवक्या आणि ज्यांनी तिच्यावर जबाबदारी टाकली तो गोलंदाज सागर. आणि सागर काय आपल्या संघाचा विश्वास सार्थ ठरवतोय. अप्रतिम अप्रतिम भेदक मारा पाहायला मिळतोय एका बलाढ्य संघाच्या अगेन्स्ट. काय जबरदस्त कामगिरी करतोय या षटकामध्ये. आणि मी म्हणालोच होतो की खूप मोठी लढत बघण्याची संधीमध्ये मात्र इथे गोलंदाज हवी होता असताना आता उत्कृष्ट अशी गोलंदाजी साकारतोय सागर. तिन्ही चेंडू जणू काही फलंदाज बाद करण्यासाठी टाकले होते असं वाटतंय या ठिकाणी सुनील. इथं मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय गोलंदाज हे पाहते. सागर विकेट हॅट्रिकवर येतोय. सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू होता. ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते मिड ऑफला. एक धाव पूर्ण केल्याने दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली जाते. या दोन धावेने धावा मात्र आता कुठेतरी वाढ होते. धाव होते 3. आणि जिथं एकच सांगेल इथं मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की
गुड बॉय किवणी दिवस संघाचं कर्णधार आहे. आपण जर संधी दिली टेंबुली संघाला त्या संधीचं सोनं ते करण्यामध्ये पटत आहे आणि अशा चुका करणं संघासाठी येणाऱ्या काही षटकामध्ये नुकसानकारक ठरू शकतो. ज्या प्रकारे या 2 धावा अतिशय वेगात पूर्ण केल्या. प्रतीक ऑन स्ट्राईक. थोडंसं फुटवर्क मध्ये चुकी होते. डेड बॉल इशारा करतात पंच. नाही की अशा प्रकारच्या घटना होत असतात. आपण जर बघितलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की मग रेग्युलर ग्रामीण क्रिकेट असो, अशा चुक्या नेहमीच होत असतात. सागर गोलंदाजी मार्गावर समोर आहे फलंदाज प्रतीक. चांगला चेंडू खोदून काढला होता. चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. चेंडू मात्र सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. इथं मात्र निश्चित संधी असेल की आपण जर लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार मारतायत टेंबुली संघाचे फलंदाज, तर विसुंबे गाव पनवेल इथून थेट आदरणीय सनी तुपे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये दिल्या जाईल षटकाराच्या हॅट्रिकला. आणि की हा 1000 रुपये आपल्याजवळ जमा देखील झालेले आहेत. क्या बात आहे पवार. पण एक चांगला फटका बघायला मिळाला होता. खोदून काढला होता आणि खरं ताकद झोकून दिली होती. 4 धावा. सागर खराब चेंडूची फेकी आणि चेंडूला भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या डोक्याने कुठे दूर चेंडू जातो. 6 धावांसाठी षटकार. असं वाटलं होतं कुठेतरी चांगली गोलंदाजी होते सागर कडून, पण तसं काही त्यांनी लागोपाठ 2 चेंडू 2 फलंदाज बाद केल्यानंतर मात्र शेवटचा चेंडू अतिशय खराब चेंडू फेकला होता. थोडासा लोअर फुलटो चेंडू फेकला. थोडासा धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज प्रतीक यानं मात्र कोणतीही चूक केली नाही. सरळ चेंडूला फिरकावून दिलं होतं. मिड विकेटच्या डोक्याने दूर चेंडू गेला होता 6 धावांसाठी. आणि जिथं चुकी केली अंतिम चेंडूवर, कारण की माहिती आहे समोर कोण आहे. प्रतीक जर म्हटलं टेनिस क्रिकेट भिवंडीचा एक सितारा खेळाडू म्हणून ज्याची ओळख टेंबिवली संघाच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केली, त्या खेळाडूला जर आपण असा लूजचा चेंडू फेकला तर तेव्हा निश्चितच षटकार खाण्याचा आहे. अप्रतिम अप्रतिम हा षटकार खेचले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिला आपण शशीदादा इथं मात्र धावसंख्या ती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13. या विकेटचा आणि आजच्या दिवसाचा खेळ जर विचार केला तर अजून मी म्हणेन की हा षटक चांगला हाताळलाय गोलंदाज सागर यांनी. आणि नक्की शेवटचा चेंडूवर षटकार बघितला तर नक्कीच चांगल्या प्रकारचं षटक हाताळलं, कारण 2 महत्त्वपूर्ण फलंदाज देखील त्याने बाद केलेला आहे आणि हर्षद एक मोठा फलंदाज बाद करण्याची किमया देखील त्याने केलेली आहे. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टेंबोली संघ खूप मोठा संघ आहे, पण हार पत्करणारा संघ नाहीये, कारण अजून 3 षटकांचा खेळ आहे. अजून जर 30-35 धावा जर 3 षटकामध्ये येत आहेत तर मात्र एक आव्हान देऊ शकेल, कारण गोलंदाजी धार आहे या संघाकडे. आणि इथं मात्र पाहतोय आपण स्वतः संघाने एक अक्षय येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी. इथं मात्र निश्चितच टेंबोली संघाची नजर असेल की या षटकामध्ये आक्रमण करणार काय, कारण की 50 आकडा जर पार करायचा असेल, कारण की जर पाहिलं आपण गुड बॉय किवणी दिवस संघाची फलंदाजी अतिशय मजबूत आहे, कारण की स्वतः संघाने एक अतिशय चांगल्या इन फॉर्ममध्ये आहे. मोनिश ऑन स्ट्राईक. खराब चेंडू भिरकावून दिले. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने चेंडू सरसावतोय. आता मात्र चुकी होणार नाहीये. काय होते फलंदाज या ठिकाणी बघायचं आपण. नो बॉलचा इशारा करतायत पंच. नो बॉलचा इशारा करतायत. चला पंचाचा निर्णय अंतिम राहील. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय आणि पंच मात्र या ठिकाणी इशारा करतात फ्री हिट. एक धाव पूर्ण केली. 2 धावा देखील एक धाव पूर्ण केली होती आणि नो बॉलची अशा प्रकारे 1+1 2 धावा. धावसंख्या बदल होते. धावसंख्या 15. आता मात्र एक मोठा फटका खेळलाय. चेंडू बघायचा डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून दूर जातोय. 6 धावांसाठी षटकार. फ्रीटच्या चेंडूवर षटकार ठोकतोय आणि या 6 धावा झपाट्याने पुढे गेलेत.
धावसंख्या होते 21. 21 रन्स ऑन बोर्ड. चांगली सुरुवात करून देताना फलंदाज प्रतीक आता मात्र चांगली फलंदाजी करतोय. जर बघितलं आपण प्रतीक मात्र आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय, कारण दोन महत्वपूर्ण साथीदार त्याचे मैदानाच्या बाहेर आहेत. चांगला चेंडू होता बघायचं, पंचाकडे दाद मागतोय आणि सरळ या ठिकाणी पंच आकाशाकडे बोट करतात. पायचीच्या रूपानं फलंदाज प्रतिकाबाद. काय चेंडू फेकला होता सुनील, बघितला आपण. असं वाटलं होतं की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडतोय. फलंदाज थोडासा चकला होता, सोडून दिला होता, पण चेंडू मात्र त्याच्या पायावर आदळला होता. पंचांनी हेरलं आणि आकाशाकडे बोट दाखवत फलंदाज बाद ठरवलं आणि एक मोठा फलंदाज प्रतीक हा बाद झाला. पवार आपली कॉमेंट्स महत्वाची होती, परंतु या ठिकाणी जर बघितलं आपण तर पाचीचरपणे फलंदाज बाद झालेला आहे, सोडून दिला होता चेंडू. बऱ्याचशा अशा घटना होत असतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. अराउंड द लेग चेंडू स्टंपवर आदळतो. आता मात्र पाचीचरपणे फलंदाज बाद झालाय. चांगला स्वीपचा फटका बघायला मिळतोय. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने सरसावतो. 4 धावांसाठी चौकार. फलंदाज बाद केल्यानंतर अक्षय गोलंदाजी चांगली करत असताना मात्र इथे मात्र आदित्य एक स्वीपच्या अंदाजाने एक बघायला मिळाला होता. चांगला फटका केला होता. 4 धाव फटका होतोय. धावसंख्येत बदल होतो. धावसंख्येत 25. 25 रन्स ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अक्षय चांगली गोलंदाजी करतोय. चांगला फलंदाज बाद केला होता अक्षयनं, पण तो त्याही दबावाला जुगारलं होतं फलंदाज आदित्य यानं. चांगला चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. बघितला आपण एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमेकर धासार चावतोय. 4 धावांसाठी चौक. या 4 धावांनी धावसंख्या झपाट्याने पुढे जाते. धावसंख्या होते 29. मोठा पटका खेळलाय बघायचा. लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक उभा आहे. आता मात्र चुकी होणार नाही. फलंदाज आदित्य हा झेलबाद. चांगला फलंदाज बाद होताना आपण बघितला. आदित्य झेलबादच्या रूपाने बाद झालाय. तिसरा गडी बाद झालाय. धावसंख्या स्थिर आहे 29. 29 रन्स ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ अजून समाप्त झालेला नाहीये. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अक्षय गोलंदाजी करतोय, पण चांगली गोलंदाजी केली अक्षयने. आता 2 फलंदाज या ठिकाणी महत्वपूर्ण बाद केलेले आहेत. मात्र मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला. इनफिल्ड म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे. प्रयत्न केला होता, पण प्रयत्न फसतोय. पण पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि 2 धावा या ठिकाणी फलंदाज पूर्ण करतायत. प्रयत्न करायला हवा होता पवार. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर टेंबिवली संघाची धावसंख्या 3 बाद 31.
अनुचित पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी कारण की प्रयत्न जर केले तर यश आपल्या पदरी पडू शकतोय हे किती वेळा पाहिलं आपण आणि ज्या प्रकारे इथं मात्र प्रयत्न केला नाही कारण की धावपलकावर जर पहिले आपण शशीदादा इथं विकेट जरी 4 गेल्या असेल पण धावगती खूप छान आहे जवळपास 15.50ची सरासरी इथं मात्र पूर्ण केलेली आहे पहिल्या 2 षटकामध्ये अजून 2 षटकामध्ये ही सरासरी जर कायम राहिली तर मात्र 60चा आकडा हा संघ पूर्ण करू शकतोय आणि टेंबोली संघाची खास आकर्षक जो क्षेत्र आहे त्याचं गोलंदाजीचं डिपार्टमेंट खूप छान आहे. आणि की गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीन स्तंभावर क्रिकेट अवलंबून आहे पवार. जर आपण बघितलं पहिलं षटक अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलं होतं, 2 फलंदाज बाद करत 13 धावपटका दिल्या होत्या, पण त्यामुळे ह्याही षटकात 2 फलंदाज बाद करत 18 धावा खर्च केल्यात अक्षयने. उर्वरित 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे आपणापर्यंत पोहोचवतील, या आसपास सामन्याचं धावतं विवरण करतील सुनील पवार. आणि इकडे एक धन्यवाद शशीदादा मात्रे. तर सामना खूपच छान रंगतोय कारण की दोन्ही संघाची ताकद खूप छान आहे आणि भिवंडी क्रिकेट ग्रामीणच्या वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे आपण पाहतोय ती स्पर्धा इथे मात्र BC चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेचे आयोजक पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट दिवा यांच्या माध्यमातून खूप छान असा सुरेख आयोजन पाहतोय आपण. तर हा सामना आजच्या दिवसातला जवळपास हा शेवटचा सामना आहे दोन दिग्गज संघादरम्यान. इथं मात्र नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला होता पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं शशीदादा की त्यावर मोहर लावते पण अक्षय यांनी 2 विकेट प्राप्त केली पण एक महागडं षटक हाताळलं गेलं. तर 15.50ची सरासरी इथं मात्र पार करताना पाहतोय आपण पहिल्या 2 षटकापर्यंत टिंबुली हा संघ डावखुरा फलंदाज सज्ज होतोय खेळण्यासाठी मनीष मोनिश. याच पाहता पहिला चेंडू खूप चुकीची लाईन हाताळली गेली डाव्या स्टिकच्या खूपच बाहेर हा चेंडू जातोय पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये भर पडते धावसंख्या 32. गुड बॉय किवणी दिवे विपक्ष हनुमान टेंबोली अशी लढत पाहतोय आपण. एक जबरदस्त दोन्ही संघादरम्यान हा सामना रंगणार काय पाहायचा आहे. आज आपण सकाळपासून आवाज ऐकलाय मॅजिकल ऑफ मराठी वॉइस डॉक्टर गवळी सर मेरी आवाज मेरी पहिचान संदेशजी वकारे आणि एक नेहमीच आदर्श व्यक्तिमत्व शशीदादा मात्रे 40+ एक अतिशय अप्रतिम डावखुरा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या माध्यमातून. सज्ज होताना गोलंदाज पुढचा चेंडू यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आपण नॉन स्टॉप कडे फरार होतोय मात्र क्षेत्ररक्षक फाईन अतिशय वेगात येतोय दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला जातोय पण नकारतोय. फक्त आणि फक्त एक धाव या एका धावणी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 33 षटक प्रगतीपथावर आहे. सूरज मारा करतोय एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे या टेंबोली संघाच्या माध्यमातून. शशीदादा जर विचार केला आपण भिवंडी ग्रामीणच्या माध्यमातून बरेच काही संघ टॉपला आहे पण हा संघ सुद्धा एक अतिशय मजबूत आहे. गुड बाय केवणी देवी या संघाचा पाहतोय आपण सूरज आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण टेंबोली हा संघ सुद्धा एक अतिशय मजबूत आहे. हा नक्कीच जर्मन टेंबुली हा संघ देखील नावाजलेला संघ खूप मोठ्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे आणि अशा खेळाडू जेव्हा या विभागांमध्ये खेळतात नक्कीच आकर्षित करतात प्रेक्षकांसाठी आणि एक चांगल्या प्रकारचा खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळते प्रेक्षकांसाठी. गोलंदाज सूरज सज्ज होताना VP डाईज या एंडकडनं मारा करण्यासाठी यावेळेस मात्र फलंदाज समोर असेल विरेश. याच पाहता अप्रतिम फटका का सुपर आहे एकशा कव्हरच्या वरतून चेंडूला पाठवलंय स्लीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर दणदणीत हा चौका. अधूनमधून DJ मात्र क्रिकेट रसिकाचं मन आपल्याकडे आकर्षित करताना DJ स्वप्नील काय क्लास दाखवलाय आणि नेहमीच मी म्हणतो की टेंबोली संघाचे फलंदाज अतिशय क्लास फलंदाजी करताना आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून काय पंच केला होता स्लीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला पाठवले 4 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती इथं मात्र जर पाहिलं आपण 37. गोलंदाज सज्ज होताना सूरज वापसी कशी केलेली पाहिजे राईट द विकेट. याच पाहता स्विचिटचा फटका अप्रतिम आहे खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय सीमा पार अजून एक दमदार हा चौका. नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आमच्या अजय पाटील. अजय नाही तो मजा नाही
अशा प्रकारचा आमचा अजय कबड्डीमध्ये देखील ते उतरले होते. मागच्या वेळेला आमची या गावात स्पर्धा झाली होती दिवा प्रीमियर कबड्डी लीग, त्याच्यामध्ये देखील उतरले होते. त्यांच्या अंकलचा संघ होता, त्याच्यामध्ये नेतृत्व केलं होतं या खेळाडूनं कबड्डीमध्ये देखील. नक्कीच अजा अजा नाही तो मजा नाही. अगदी बरोबर. आणि पहिल्या दिवसापासून पाहतोय आपण आज्या खूप मजा घेतोय या व्यासपीठावर. आज्या नाही तो मजा नाही, हे सिद्ध झालंय परत. क्या बात आहे अजय, व्हेरी नाईस. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 41. गोलंदाज सूरज आणि इथे मात्र फलंदाज चौकाराची हॅट्रिकवर आहे. लागोपाठ 2 चौकार खणखणीत मारलेले आहेत सज्ज होताना. यावेळेस पात्र अजून एक चांगला फटका म्हणता येणार नाही, कारण की खऱ्या अर्थानं कट करायचं होतं चेंडू मात्र गली रिजनकडे आणि थ्रो स्वेर होता. चान्स अजून होता पण बॅकअपला कोणी नाही आहे तिथं. आणि या 2 धावा सहज पूर्ण. या 2 धावांनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 43. गुड बॉय किवणी दिवे विपक्ष हनुमान टेंबोली अशी ही लढत पाहतोय आपण. तर निश्चितच सकाळपासूनची अपेक्षा होती की आज खूप उशीर आगमन होते. ॲडव्होकेट प्रथमेश दादा मात्रे यांचं आपलं मनपूर्वकचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक डॅशिंग अंदाज नियमित असतोय. धावसंख्या जर पहिली धावफलकावर आपण पाहतोय 43. गोलंदाज सूरज सज्ज होताना राईट आर्म द विकेट. आक्रमणीतून आता करावं लागेल, किमान 65 किंवा 70चा आकडा जर पार करायचा असेल टेंबोली संघाला. याच पात्रा वाईड यॉर्कर सफल झाला होता आणि स्वतः सूरज चेंडूवर जातोय, तोपर्यंत मात्र अतिशय वेगात वीरेश एक धाव पूर्ण करतोय. या एका धावनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 44. चमकदार आता मात्र सूर्याची किरण म्हणता येणार नाही, कारण की सूर्याची किरण तिरपी होताना पाहतोय आपण. सोनेरी कलर मात्र मैदानावर पाहतोय आणि एका चांगलं वातावरण अशा स्थितीमध्ये फलंदाजी करताना पाहतोय टेंबोली, जो संघ मोठा आहे, नाव मोठं आहे आणि नावाप्रमाणे आतापर्यंत मी तर म्हणेन की एक चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण शशीदादा मात्रे. नक्कीच एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं वाटतं मैदान आहे. समोर आहे उंचच्या उंच इमारती, अपर ठाणे, आजूबाजूला गर्द हिरवी गाळ झाडे आहेत, त्याच्यामध्ये मैदान आहे. असं वाटतं कुठेतरी एका बेटावर आपण किंवा कुठेतरी एका सिटीमध्ये हे मैदान आहे, त्या ठिकाणी आपण समालोचन करतो किंवा क्रिकेट खेळतायत. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. सामना एक चांगला कशा तऱ्हेनं होईल हे पाहायचे, कारण की आता पात्र पाहतोय आपण जेव्हा टेंबोली संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 4 गड्याच्या मोबाईलमध्ये धावप्रकार धाव पाहतोय आपण 44. क्षेत्ररक्षण पाहूया आपण डावखुरा फलंदाज मोनीससाठी. व्यक्तिगत 2 चेंडूमध्ये 2 या धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण पाहतोय. सामन्याचे पंच म्हणून आशिष सर आणि तसेच अशोक पवार सरांना आपण पाहतोय. ऑफसाईडकडे जर पाहिला बॅकवर्ड पॉईंट, मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये. ऑनसाईडकडे जर पाहिला आपण थर्ड मॅन ऑफसाईडकडे. याच पाहता अप्रतिम अप्रतिम चेंडू, काय छक्काचा चेंडू फेकला गेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग पाहायला मिळाला, बाहेर निघणारा चेंडू होता. आणि अशा तऱ्हेने 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 44. एक चांगली सुरुवात. अंतिम षटकामध्ये किती धावपर्यंत बदल मारेल हे पाहायचे. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. टाकण्यासाठी शशीदादा जर या षटकामध्ये किमान 12 किंवा 15 धावा पार केल्या तर 60चा आकडा एक मानसिक दबाव टाकण्यासाठी पुरेसा असेल, कारण की टेंबिवली संघाची गोलंदाजी लाईन जर पाहिली आपण, खूप असे चांगले दर्जेदार गोलंदाज या संघाकडे आहे. नक्की, पण आजचा जर विचार केला तर आज धावांनी देखील उच्चांक या ठिकाणी केलेला आहे. 118 धावा ठोकल्या होत्या जर आपण बघितलं खारबाव संघानं. पण जर तुम्हाला टार्गेट सेट करायचं किंवा समोरच्या संघाला जर एक चांगल्या प्रकारचं टार्गेट द्यायचं असेल तर 60+ एक एक चांगलं टार्गेट असू शकेल. आणि जिथं आजच्या दिवसामध्ये कीर्तिमान या वर्षीच्या हंगामातला पाहतोय आपण. हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर या स्पर्धेतला तब्बल 118. म्हणजे काय खतरनाक, काय सुपरहिट फटकेबाजी पाहिली आपण मयूर तरे अँड ऑल खारबाव संघाच्या माध्यमातून. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज
जय दुरांच्या टोकाकडनं समोर जात आहे फलंदाज खेळण्यासाठी. इथे मात्र विरेश 2 चौकार आणि व्यक्तिगत 13 या धावसंख्येवर फलंदाजी करताना. पहिला चेंडू पुल करायचा होता पण बॅटच्या पट्ट्यात हवा तसा आला नाही. खऱ्या अर्थानं चेंडूला खेळतो ऑन साईडकडे पण चेंडू जातोय ऑफ साईडकडे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धावसंख्या हळूचा पुढे सरकते ती 45. 4 षटकामध्ये 118 धावा. पवार खूप मोठी धावसंख्या आहे. जवळजवळ 29.50च्या सरासरीने धावा केल्या होत्या. मी तर म्हणे की काल्हेरी संघाच्या गोलंदाजाला स्वप्नात देखील ते फलंदाज दिसतील. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. कारण की ज्या प्रकारे जाणता राजा खरबाव संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं की फटकेबाजी निश्चित सकाळी उठल्यावर चहाच्या कपमध्ये सुद्धा चेहरा दिसेल. ज्या प्रकारे गोलंदाजी केली आणि समोरच्या फलंदाज चेहरा निश्चित दिसणार आहे. गोलंदाज सज्ज होताना एक चांगलं षटक. इथं मात्र पहिला चेंडू हाताळलाय आणि कसा हाताळेल पाहायचं आहे. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. अजून एक अप्रतिम चेंडूची हाताळणी करतोय. म्हणतात हाणामारीच्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळते पण उलट इथं मात्र एक अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज जय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर जर पाहिली आपण इथं मात्र 45 4 गडीच्या मोबदल्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण, एक छोटीशी 5व्या विकेटसाठी. एक स्लॉगवरचं षटक हाताळतोय जय आणि ज्या प्रकारची गोलंदाजी त्याच्याकडून होते खरोखर एक अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी त्याने बांधून ठेवलेला आहे. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची मुभा देत नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजी जय याची. पुढचा चेंडू जय सज्ज होते मारा करण्यासाठी. याच पात्र अजून एक चांगला चेंडू, अजून एक प्रश्न केला गेला पण थाय पॅडला हा चेंडू चाटून आला होता. आणि तिथं असं जर इशारा करताना पंच पाहतोय आपण तर लागोपाठ पाहतोय की आपण 2 चेंडू निर्धाव. आतापर्यंत मोनिश यांचं जर आपण फलंदाजीचं प्रदर्शन पाहिले या सामन्यामध्ये 5 चेंडूचा सामना केलेला आहे आणि फक्त 2 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. अचूक माहिती देताना उत्कृष्ट गुणलेखक अल्पेजी गायकवाड. स्कोरिंगचा कॉम्प्युटर म्हणून ज्याचं नाव आहे आणि कमी कालावधीमध्ये एक मोठी छाप या स्कोरनी सोडली. याच पाता हुकचा फटका. या चेंडूचा चांगला वेध घेतोय. चेंडूला भिरकावतोय लॉंग लेगच्या वरतून. उत्तुंग षटकार. आणि तिथं सर्व काही चांगलं होतं षटकामध्ये पण एक मोह आवडता आला नाही. शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. बाउन्सर चेंडू टाकण्याचा प्रयत्न टाकलंय पण त्या बाउन्सरला काय एक चांगला उत्तर दिले. चेंडूला भिरकावले लॉंग लेगच्या वरतून षटकार. चेंडूची फेक करायची. चेंडू द्या. याचबरोबर 50 आकडा पार करताना पाहतोय आपण जनुमान टेंबुलिया संघ 51 धावा धावफलकावर. मोनिशच्या बॅटमधून 447 म्हणजे या स्पर्धेतला आणि तिच्या बॅटमधून पाहतोय आपण पहिला हा षटकार निघतोय. काय स्कोरिंग करतात अल्पेश गायकवाड. म्हणून तर त्यांना म्हणतो की मॅजिकल फिंगर ज्यांना म्हटलं तर. आणि खरोखरच ज्या प्रकारे लोकांचं लक्ष असतं मैदानाकडं तसे कान समालोचनाकडे असतं आणि समालोचकांचे डोले मात्र स्कोर बोर्डकडे असतं. आणि ते स्कोर बोर्ड ज्या प्रकारे अंकुरित केलं जाते किंवा लिखित केलं जाते अति सुंदर रीतीने या ठिकाणी आपण बघितलं विश्लेषण करताना अल्पेश गायकवाड. जय सज्ज होताना मारा करण्यासाठी. यावेळेस पाहता परत एका चांगला चेंडू. यावेळेस पाहता प्रश्न विचारला पण समत नाही. धावा इथं मात्र अतिरिक्त जाईल आणि याचबरोबर फलंदाज बाद होतोय. खूप खूप धन्यवाद केतन पाटील, अजय पाटील, सागर म्हात्रे तसेच विक्की पाटील. खूप खूप धन्यवाद. शेवटच्या षटकामध्ये मात्र अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना जय आपल्या पाहायला मिळते. आणि जिथं बरोबर सांगितलं आपण कौतुक करावं लागेल. आतापर्यंत जर पाहिलं आपण या षटकामध्ये चांगलं षटक हाताळलं गेलं. धावा खर्च केल्या फक्त 7 पण अंतिम षटकामध्ये 7 धावा खर्च करणं म्हणजे काय जबरदस्त गोलंदाजी पाहतोय आपण. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे. जर इथं मात्र पहिले आपण 51 आणि मला वाटतं की या डावातला हा जवळपास शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू चौकार किंवा षटकार 55चा एक मानसिक दबाव टाकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघावर आकडा एका चांगला असेल. पण पाहतोय आपण गुड बॉय किवणी दिवस संघाची फलंदाजी अतिशय मजबूत आहे. अवकॅन नावाचा फलंदाज एका जबरदस्ती कामगिरी करतोय. जय सज्ज होताना दुऱ्यांच्या टोकाकडनं अंतिम चेंडू असेल या डावातला. जय जय याला बघितलं की मानकोळी संघाचा वैभव याची आठवण करून देणारा गोलंदाज आहे. सेम ॲक्शन
यावेळेस पाहता चांगला फटका आहे. अंतिम चेंडूवर मोठा षटकार वसूल करतोय आणि याच बरोबर पाहतोय की आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकर धावा आहेत त्या 57 आणि सामना जिंकण्यासाठी 58 धावांचं आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे. चेंडू द्यायचे कृपया करून. 4 षटकांचा खेळ समाप्त होतो. 4 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर टेंभुली संघाची धावसंख्या ती 57, 5-57 आणि 4 षटकामध्ये 58 धावेचं आव्हान ठेवले ते गुड बॉय केवणी दिव्या संघासमोर. आणि निश्चित प्रत्यक्ष सामन्याला जेव्हा सुरुवात होईल आपण ऐकूया इथं मात्र संदेश वखारे आणि शशीदादा यांना पुढचं धावतं वर्णन आपण ऐकूया. तर निश्चित आपण इथं मात्र स्वागत आणि सत्कार करणार आहोत. बघा मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी असल्यामुळे जशी संधी मिळते तसं स्पर्धेला भेट देण्यासाठी निश्चित आमचे मॅजिकल ऑफ मराठी व्हॉइस डॉक्टर गवळी सर येत आहेत आणि त्यांचं आपण पाहतो इथं मात्र सचिन दादा मात्रे यांच्या शुभास्ते स्वागत आणि सत्कार होताना खूप छान असं आज समालोचन आपण ऐकलंय. त्यानंतर आज अजून एक आपण आवाज ऐकलाय, मेरी आवाज मेरी पहचान, संदेश वखारे यांचा आपण स्वागत आणि सत्कार करूया. मी विनंती करेन परत मनोज भोईर यांना की आपल्या शुभास्ते आपण संदेश वखारे यांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. संदेश वखारे मेरी आवाज मेरी पहचान आमच्या समालोचन संघटनेचे विद्यमान डॅचिंग सचिव आहेत. नक्कीच विनंती होती आणि विनंतीला मान दिला आणि या बीसीए चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आजच्या दिवशी ते उपलब्ध झाले. पुन्हा एकदा आपण बीसीए चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून पुरुषोत्तम एंटरप्राइजेस व दिवा स्पोर्ट दिवा व आयोजन कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक आभार व धन्यवाद. सन्माननीय डॉक्टर गवळी सर तसेच संदेश वखारे. तर आपण शेवटच्या सामन्याचं आणि शेवटच्या डावाचं या ठिकाणी धावतं समालोचन किंवा धावतं विवरण करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय आमचे मार्गदर्शक प्राऊड ऑफ भिवंडी डॉक्टर गवळी सर. धन्यवाद शशिकांतजी मात्रे. मी सर्वप्रथम या ठिकाणी मला BCA चॅम्पियन ट्रॉफीमध्ये संधी दिली त्याबद्दल पुरुषोत्तम एंटरप्राइजेस आणि दिवा स्पोर्ट दिवा यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेषतः ॲडव्होकेट प्रथमेश मात्रे, मनोजजी भोईर, सचिनजी मात्रे, कपिलजी मात्रे तसेच संपूर्ण त्यांची ऑर्गॅनिक कमिटी आहे त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय कारण मला आज समालोचन करण्याची संधी दिली आणि या स्पर्धेमधला एक हिस्सा होण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तर वळूया आपण आज जो अंतिम आजच्या दिवसातला जो शेवटचा सामना आहे त्या सामन्याकडे. कारण लक्ष जे आहे 58 धावांचं लक्ष आहे. गुड बॉय केवनी दिवे विरुद्ध जियालमन टेंबोली या दोन संघामधील आपण सामना पाहतोय. एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे कारण जियालमन टेंबोली संघाकडे सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी उपलब्ध आहे आणि गुड बॉय केवनी दिवे संघाकडे सुद्धा उत्कृष्ट फलंदाजी आहे कारण पहिल्या सामन्यामध्ये याचा प्रत्यय आलेला आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर 58 धावांचं लक्ष. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड माहिती पुरवतात की 14.50 आस्किंग रन रेट म्हणजे 14 किंवा 15 धावा या प्रत्येक षटकामध्ये कराव्या लागतील हा सामना जर जिंकायचा असेल. सलामीची जोडी खेळपट्टीवर निलेश आणि अक्षय अशी सलामी जोडी खेळपट्टीवर.
पहिलं षटक घेऊन ते गोलंदाजी करण्यासाठी प्रतीक पाटील. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, कारण डाव्या यष्टीच्या बाहेरून हा चेंडू जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. सनी तुपे हे मान्यवर कक्षामध्ये त्यांच्याकडनं हे जे विचुंबे पनवेल या ठिकाणचे आहेत सनी तुपे यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. यावर मात्र अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं आणि याचबरोबर निलेश पुन्हा एकदा अपेक्षित ठरतोय 0 बाद. अगदी हलकासा स्पर्श बघायला मिळाला होता बॅटला. अपील केलं होतं आणि पंचांचा इशारा निलेश यास खेळपट्टी सोडून जाण्याचा. येस, बॅट आणि बॉलमध्ये हलकासा स्पर्श. टेंबवली संघामध्ये हर्ष. पहिला गडी बाद झालाय निलेश. डक 0 धावसंख्येवर. यस, या ठिकाणी भिवंडी तालुका ग्रामीण 40+ संघटनेचे पहिले अध्यक्ष शरदजी भोईर यांनी संपूर्ण स्पर्धेला त्याच करून खास कॉमेंट्री पॅनल तसेच कोरलला सुद्धा दिल्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. शरदजी भोईर आपलं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. प्रतीक पुन्हा गोलंदाजी मार्कवर. हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. खेळण्यासाठी आलेला आहे तो राजू. पहिला चेंडू फोर्स केलेला आहे, चेंडू हवेत आहे. वाट अ कॅच. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिला जातोय. राज याची खेळी संपुष्टात आलेली आहे आणि काय गोलंदाजी पाहतोय आपण संदेश, कारण 58 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा विचार जर केला तर एक चांगली अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. तसाही प्रतीक एक नामांकित खेळाडू आहे. येस, अतिशय सुरेख स्टार्ट दिला आपल्या संघासाठी. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय प्रतीक पाटील. पहिला चेंडू वाईट टाकला होता, त्यानंतर बॅक टू बॅक आणि आता मात्र विकेटची हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे. विकेटची हॅट्रिकवर प्रतीक आहे. येस, विचुंबे पनवेलचे सन्नी तुपे याच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचे. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू पडल्यानंतर बाउन्स आणि टर्न. सन्नीजी तुपे जे विचुंबे गावचे आहेत, पनवेल विचुंबे, यांनी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि मात्र 2 विकेट घेतलेले आहेत. प्रत्येक याने 200 रुपयाचं पारितोषिक पटकावले आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा जमा झालेलं आहे. याला पुन्हा स्लॉगशिपचा फटका. चेंडू गॅप मधून डीप स्क्वेअर लेग सीमा पार जातोय. चौकार. चौकारने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5. 2 बाद 5. 58 धावांचं लक्ष्य. आस्किंग नांदेड जर आपण बघितलं, आवश्यक धावगती बघितली 14.50. म्हणजे सामना जर जिंकायचा असेल गुलबाई केवणी दिवस संघाला तर 14 किंवा 15 धावा या प्रत्येक षटकामध्ये कराव्या लागतील. याला पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. वेगात धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय. धावबाद. धावबाद करण्यात येते आणि मी तर म्हणेन की 2 फलंदाज बाद केलेले आहेत प्रत्येक याने. हा तिसरा फलंदाज सुद्धा त्याच्याच कडे जाणार आहे, कारण त्याने स्वतः बाद केलेला आहे. आणि काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत 2 फलंदाज बाद केले आणि हा तिसरा धावबाद करण्यामध्ये यश आलेला आहे. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये आपण पाहते तब्बल धावा ज्या दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 5.
आता मात्र खेळण्यासाठी आलेला आहे तो सागर. आपण पाहतोय सुरुवातीला निलेश शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर राज हा सुद्धा शून्यावर बाद झालेला आहे. आवी हा सुद्धा शून्यावर बाद झालेला आहे. तब्बल तिन्ही फलंदाजी बाद झालेले आहेत, शून्यावर बाद झालेले आहेत. यावर मात्र इजिनी सहजगती भिरकावून दिलाय, स्वंग केलेला आहे आणि चेंडू जातोय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 450वा षटकार आहे अक्षयच्या बॅटमध्ये. 450वा षटकार म्हणजे स्पर्धेमध्ये पाहतोय आपण हवाई यात्रा कशा प्रकारे बघायला मिळालेली आहे. धावसंख्या झाली 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाचा आपण विचार जर केला तर एक चांगली गोलंदाजी संदेश आपण पाहतोय. कारण आवश्यक धावगती जी आहे 14 किंवा 15 धावा करायच्या त्याने पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा देऊन 2 फलंदाज आणि 1 धावपात करण्यात यश आलेलं आहे प्रतिकेस. यस, अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज प्रतीक पाटील याच्या माध्यमातून. कारण जी आवश्यक धावगती होती ती या ठिकाणी प्राप्त झाली नाही आहे. आणि तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी असो, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. आणि ती एक चांगली सुरुवात या ठिकाणी प्रतीक पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली. अगदी बरोबर, एक चांगली सुरुवात बघायला मिळालेली आहे. उद्या आमचं शेड्यूल बरोबर जे संघ दोन्ही संघ जे असतील त्यांनी 8:45ला रिपोर्टिंग करायचं आहे. पिंपलास 11 आणि निंबावली दोन्ही संघ कर्णधारांनी 8:45ला रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस होईल आणि बरोबर 9 वाजता सामना सुरू होईल. दुसरा सामना गावदेवी बोरवडी विरुद्ध रमणीक अलिमगर. तिसरा सामना जय बजरंग गोरसे विरुद्ध बॉयप्रेम केवणीदेवे. त्यानंतर जय बजरंग गोरसई ए विरुद्ध गावदेवी ओळी. त्यानंतर पवनपुत्र वडपे विरुद्ध गावदेवी वेहळे. त्यानंतर ठाकूरपाडा स्पोर्ट ठाकूरपाडा विरुद्ध हंसिका स्पोर्ट पिंपळगर. त्यानंतर जाणता राजा खारबाव व सोनिका माता मालोडी. पण मात्र पहिले जे 2 संघ आहेत पिंपलास 11 आणि निंबावली या संघाने 8:45ला रिपोर्टिंग करायचं आहे. कारण आज पहिल्या सामन्यामध्ये संघ उपस्थित वेळेवर राहिला न त्यामुळे 5 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आली होती. हे लक्षात घ्यायचं आहे. 8:45ला रिपोर्टिंग करायचं आहे. पहिले जे 2 संघ पिंपलास 11 त्यानंतर निंबावली दोन्ही संघाने 8:45ला रिपोर्टिंग करायचं आहे. हर्षदसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे पारितोषिक सनी म्हात्रे यांच्याकडून. यावर ग्लान्स करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधलं जात नाही, धावपात करण्याचाही प्रयत्न होतोय. बॅटला थोडासा हलकासा स्पर्श झाला होता, ग्लान्स करायचा प्रयत्न होता मात्र टायमिंग साधलं नव्हतं. शॉर्ट फाइंडिंगला क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 धाव मात्र मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. याला मात्र त्रिफळाचीत अराउंड दी लेग. हर्षदसाठी प्रत्येक विकेटसाठी यस 500 रुपयाचे पारितोषिक पटकावले. सन्नी मात्रे याच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आणि 500 रुपये पटकावलेले सुद्धा आहेत हर्षद याने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हर्षद. शॉर्ट रनअप आहे पण काय गोलंदाजी करतोय.
हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय, कारण टर्न झालेला आहे, मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून गेलेला आहे आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 13. याला पुन्हा एक चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी, शॉर्ट रनपणा गोलंदाजी करतोय हर्षद. कुठल्याही प्रकारची संधी देत नाही मोठा फटका खेळण्याची. 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोलूबाई केवणे संघ. याला फुलटॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे. चेंडू हवेत आहे, मात्र डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकाने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 19. 58 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आज मित्रांनो आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आहे. 19 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. हर्षद शॉर्ट रन अप, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. याला स्लॉक शूजचा फटका, चेंडू हवेत आहे, पुन्हा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार होते का बघायचा. पंचांचा काय इशारा मारला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. षटकार, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. असं वाटत होतं की मानसिक दबाव वाढतोय गुलबाई केवणे संघावर. संदेश पण लागोपाठ 2 षटकार आलेल्या आता मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण होणार आहे, कारण षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. 25. पुन्हा एकदा लॉफ्ट केलेला आहे, जबरदस्त ताकदवर फटका, लांब पल्ल्याचा षटकार. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 31 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 2 षटकामध्ये आवश्यक आहे 27. म्हणजे सामना 50-50 अवस्थेमध्ये आलेला आहे. मी मात्र आज थांबतोय, पण मात्र सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक संदेश वखारे. अनेक अनेक धन्यवाद. वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. तर अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मागे 27 धावांची आवश्यकता आहे. तर षटक क्रमांक 3 गोलंदाज मोनिश येतोय. निर्णायक षटक आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचे आव्हान शेष राहील. तर कट टू कट, नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे डॉक्टर गवली सरने उल्लेख केला की हा सामना अजूनही 50-50 अवस्थेत आहे. मात्र दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ चांगले आहेत. एक चांगली लढत मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी या दोन्ही संघामध्ये आहे आणि त्याच्या जोरावर एक अटीतटीची लढत या ठिकाणी आपण पाहतोय. मोनिश गोलंदाज आलाय. षटक क्रमांक 3, षटकातील पहिला चेंडू आपला स्टेपमध्ये चुकतोय. डेड बॉल. थर्टी 31 धावा 12 चेंडू मागे आल्यात. तर त्या उलट अजूनही 27 धावा बनवायच्या आहेत 12 चेंडू मागे. षटकातील पहिला चेंडू चेंडू हवेत होता, थोडा वेळ क्षेत्ररक्षकापासून दूर पडतोय. चुकीचं क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषे बाहेर, चौका.
तर जे दोन फलंदाज आहेत सागर आणि सुरज यांच्यासाठी संदीप पाटील मॅन फ्रॉम जुनांदुर्की यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. तर पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 36 धावा धावफलकर आपण पाहतोय. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. मोनिश पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस डावी स्टिक सोडून बाहेर टाकला हा चेंडू. त्या दरम्यान यष्टीरक्षक बेट झाले होते. एक धाव पलून काढली गेली आणि हा चेंडू वाईड आहे. 1+1 2 धावा मिळतील या चेंडूवर. मात्र अशा परिस्थितीत जर तुम्ही अवांतर धावा खर्च कराल तर या अवांतर धावा कुठेतरी तुम्हाला महाग ठरतील, यात मात्र काही शंका नाही आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 37 धावा झाल्यात. 58 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खास करून सूरज या फलंदाजाच्या बॅटमधून ज्या प्रकारे आपण षटकार हॅट्रिक पाहिली. मोनिश पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली. पायचीची जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळाली. मात्र ज्यावेळेस पायचीची अपील होते त्यावेळेस पंचांच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातंय चेंडू कुठे पडलाय, चेंडूची हाईट काय आहे आणि चेंडू मिडल स्टिकला आहे का. त्यानंतर मात्र सहमती दाखवली जाते पंचांच्या माध्यमातून. मात्र यावेळेस पंच सहमत नव्हते. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार अपील. यावेळेस मात्र पंच सहमत आहेत. यस इज गॉन, फलंदाज बाद. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहिला. बरोबर मधल्या एसटीवर सापडला होता फलंदाज आणि पंचांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. सहमती दाखवली गेली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप येतोय. तर आता मात्र खूप काही निर्भर असेल सूरज या फलंदाजावर. गुड बॉयज केवनी दिवे. मोनिश चांगली गोलंदाजी हात चालतोय. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून निर्णायक षटक आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शेष राहील. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप आलाय. गोलंदाज बोलतोय. यावेळेस दंडागुल त्रिफला उडवला जातोय. अजून एक गडी बाद. अतिशय वेगवान चेंडू आपण पाहिला. वेगाने बीट केलं होतं फलंदाजाला आणि चेंडू मात्र सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा. आता मात्र आपण समीकरण जाणून घेऊया. या अल्पेश गायकवाड 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. वाट अ मॅच. नक्कीच सामन्यामध्ये रंगत वाढते, थोडीशी चित्ततारकता वाढते. का ज्या प्रकारचे 3 षटकार होते असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होतोय की काय, पण तसं काय झालं. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलं गोलंदाजामार्फत. आणि आता मात्र मोनिश एक चांगल्या आपल्या आशा पल्लवित करतोय टेंबोली संघासाठी. यस, या षटकाची अपेक्षा होती आणि ज्या विश्वासाने चेंडू हातात दिला होता त्या विश्वासाने गोलंदाजी करतोय आतापर्यंत मोनिश. नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये येतोय 8व्या क्रमांकावरती. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 20 धावा बनवायच्या आहेत. पण संदेश अजूनही मैदानात सूरज आहे. मोनिश यावेळेस डावी स्टिक सोडून बाहेर टाकला हा चेंडू. पंच दाद देतात. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या अवांतरने पुढे सरकते. नक्की गोलंदाजाने पुनरावृत्ती केली होती. अराउंड ते लेग चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता, पण आता मात्र थोडासा डायवेस्टीच्या भरासा बाहेर पडला होता. वाईटच्या रूपाने या ठिकाणी धाव मिळते. 39 धावा धावफलकावर आहेत. तर आता मात्र 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 धावा बनवायच्या आहेत. डेड बॉल.
हे दोन चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील. या दोन चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येतोय तर मात्र एक चांगली लढत किंवा एका शेवटच्या षटकामध्ये एक चांगला खेळ बघण्याची संधी मिळेल. यावेळेस हा फटका खेळून काढलाय, गॅप शोधली आहे, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूपर्यंत. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाले. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू एक निर्णायक चेंडू, कारण या चेंडूपासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शेष राहील. 7 चेंडूमध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस जोरदार अपील मात्र फेटाळली जाते. त्या दरम्यान लेगबायच्या स्वरूपात एक धाव आली. सुपर चेंडू फेकला, अतिशय तेज तरार चेंडू फेकला होता, जलद गतीने चेंडू फेकला होता. असं वाटलं होतं की अराउंड द लेग्स या ठिकाणी उखडले जातात की काय, पण तसं काय झालं नाही. पंचाकडे दाद मागित होती. पंचाने मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूचा इशारा केला होता. एक अतिरिक्त धावीची भर पडते. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावींची गरज, 17 धावींची गरज. Yes. यस, एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत हे विश्लेषण पोहोचवत आहेत. पण एक आहे संदेश, जे स्कोरिंग ॲनालिसिस असते ते स्कोरिंग करणाऱ्या व्यक्तीवर खूप महत्त्वपूर्ण डिपेंड असतं आणि त्याची नजर अचूक या मैदानावर असली पाहिजे. कारण कधी कधी कसं होते, समालोचकांचं लक्ष नसतं, कधी कधी मान्यवरांच्या स्वागत समारंभासाठी त्यांचं लक्ष विचलित होत असते. पण स्कोरर असा एक नजर आहे किंवा असे डोळे असतात की त्यांची 24 तास या मैदानावर नजर असावी. यस, आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 17 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या 2 चेंडूवर बिगिट येणं फार आवश्यक असेल. आणि एक विशेष आपण पाहतोय, प्लस पॉईंट या ठिकाणी पाहायला मिळतं की शेवटच्या चेंडूवर सिंगल आली आणि त्यानंतर मात्र सूरज स्ट्राईकवर आहे. क्या बात आहे. अल्पेश गायकवाड या स्कोरिंगच्या दुनियेतला एक उगवता तारा आहे. कमी दिवसामध्ये एक आकाशाला गवसणी घालणारं व्यक्तिमत्व तयार केलेलं आहे. मग ती रेग्युलर स्पर्धा असो की 40+ स्पर्धा असो. आणि आता तर 40+ ते गळ्यातलं ताईत सुद्धा झालेलं आहेत. आपल्या स्कोरिंगची इत्तमभूत माहिती लॅपटॉपच्या माध्यमातून आपल्याकडे जमा करीत आहे. सर्व स्कोरिंग बुक आपल्याकडे ठेवून प्रत्येक खेळाडूची, प्रत्येक गोलंदाजी आणि प्रत्येक क्षेत्ररक्षकाची एक प्रकारची आखणी किंवा एक प्रकारचं अनुक्रमणिका त्याच्याजवळ आहे. 6 चेंडू आणि 17 धावींची गरज. आता मात्र सामना खूप रंगतदार अवस्थेमध्ये येऊन पोहोचतोय. गोलंदाज सोहम आलाय. पाहूया त्या विश्वासाने गोलंदाजी करेल का. षटकातील पहिला चेंडू. यस, मानसिक दबाव दिसून येतोय. पहिला चेंडू आपल्या स्टेपमध्ये चुकतोय. दबाव ball. मात्र गोलंदाजावर असणार आहे संदेश, आणि त्याहूनही अधिक दबाव असणार आहे तो फलंदाजावर. म्हणजे दबाव दोन्ही बाजूला असणार आहे. यस, कारण सामन्याचं चित्र अजूनही खुलं झालेलं नाहीये. शेवटचे 6 बॉल 17 रन्स काढायच्या आहेत. पहिल्या 2 चेंडूवर या सामन्याचं चित्र आपल्याला स्पष्ट दिसणार आहे. सोहम गोलंदाज बोलतोय. यावेळेस बिगेटसाठी प्रयत्न झाले होते, परंतु बेट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. उत्कृष्ट चेंडू फेकला होता, अतिशय तेज तरार चेंडू फेकला होता. आपण बघितलं आउट ऑफ स्टंपच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील फलंदाजाने केला होता. आपले स्टिक सोडल्या होत्या, पण चेंडू मात्र इतक्या तेज गतीने फरार झाला की फलंदाज देखील त्या ठिकाणी बीट झालाय. यस, वाईड यॉर्कर आपण पाहिला. पुन्हा एकदा सोहम बोलतोय. यावेळेस देखील चेंडूला पुढे ठेवलं होतं. सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफ लॉंगनच्या मध्ये चेंडू अडवला गेलाय. धावचीची संधी. यस, इज गॉन. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. डॉक्टर गवळी सर नक्कीच आमचे प्राऊड आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. आणि या भिवंडीचा एक मान आणि सन्मान आहे. मराठी कॉमेंटेटर एक जादूगार कॉमेंटेटर असे त्यांना संबोधलं जातं. खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवळी सर. यस, आज संपूर्ण दिवसात आपण पाहिला व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, प्राऊड ऑफ भिवंडी, डॉक्टर गवळी सरांना आपण ऐकलात. त्याचबरोबर पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर, शशिकांत म्हात्रे, एकच वादा आमचे शशीदादा. आपल्या बिझी शेड्यूलमधून आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत. तर आता मात्र आपण चालू सामन्याकडे वळूया. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी
माफ करा, 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 16 धावा बनवायच्या आहेत. षटकातील पुढील चेंडू यावेळेस प्रहार झालाय, मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली, यश इज गॉन. अजून एक गडी बाद. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं आणि चेंडू तशा प्रकारे मारला देखील होता, पण थोडंसं ताकद कमी पडते की काय. चेंडू हवेत होता, कोणतीही चुकी झाली नाही. मिड ऑफला एक चांगला क्षेत्ररक्षक होता, चांगले झेल टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय. आता मात्र थोडंसं आव्हान खूप दूर गेलेलं आहे. 3 चेंडू शेष आहेत आणि धावा हव्यात 16. 3 चेंडूत 16 धाव्या. आव्हान थोडंसं या ठिकाणी महागडं होत चालले किंवा थोडंसं अवॉइड होत चाललेलं आहे. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये घटना अशा घडत असतात. एका चेंडूमध्ये 13 धावा देखील झालेल्या आहेत वखारे. यस, आता मात्र एकच मार्ग, हवाई मार्ग. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हा फटका खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव कंप्लीट झाली, एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. आणि की थोडासा लोअर फुलटो चेंडू फेकला होता, पण कधी कधी लोअर फुलटो चेंडू खेळता येत नाही फलंदाजांना, कारण गती खूप असते आणि अशा वेळी स्वतःला सावरणं खूप महत्त्वाचं असतं. चेंडू हवेत होता, पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. चांगला चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला, चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र केवळ औपचारिकता उरल्यासारखं वाटतंय. 1 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. टेंबोली संघ अडचणीत सापडलेल्या संघाने मात्र चांगली धावसंख्या उभारली आणि बॉयफ्रेंड केवणी दिवे, गुड बॉईज केवणी दिवे या संघाला मात्र त्यांनी नक्कीच या ठिकाणी अडचणीत आणलं आणि जे आव्हान ठेवलं त्या आव्हानासमोर हतबल होताना बॉयफ्रेंड केवणी दिवे हा संघ, गुड बॉईज केवणी दिवे. व्हाईट बॉलचा इशारा, पंच इशारा करतात. थोडंसं उशिरा कावीनं पण हेरलं, थोडंसं या ठिकाणी विचार विनिमय झाला मनामध्ये आणि चेंडू थोडासा आउट ऑफ स्टिक पडला होता आणि पंचांकडून व्हाईटचा इशारा येतोय. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. गुड बॉईज केवणी वाटलं होतं की चांगल्या प्रकारचं या ठिकाणी अटॅक करतील किंवा चांगल्या प्रकारचा प्रतिकार करतील, पण तसं काही झालं नाही. एक खराब खेळ बघायला मिळाला, पण तितकीच चांगली गोलंदाजी बघायला मिळते ती टेंबोली संघाकडून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आणि ह्याच बरोबर जर्मन